आदरणीय भाग्यश्री बानायत धिवरे मॅडम, खरं तर त्या विदर्भाच्या कन्या, आता सर जरी म्हणाले की सटाणा त्यांचं सासर आहे, पण कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात दोन घरं असतात. तिच्या आयुष्याचा पूर्वार्ध म्हणजे तिचं माहेर असतं आणि उत्तरार्ध म्हणजे सासर असतं. विदर्भाच्या कन्या, आणि दुसरी आनंदाची गोष्ट, त्यांचे वडील सुद्धा एक आदर्श शिक्षक होते. बघा, जर या देव माणसांमध्ये आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमध्ये दोन शिक्षकांच्या कुटुंबातले कर्तव्यदक्ष अधिकारी असतील तर आपल्यासारख्या सर्व शिक्षकांना सुद्धा आशावादी राहायला हरकत नाही. मॅडमचे वडील उत्तम कर्तव्यदक्ष अधिकारी, आई देखील कर्तव्यदक्ष शिक्षक आणि आई देखील मुख्याध्यापिका. पण विदर्भामध्ये ज्या गावामध्ये त्यांचं बालपण गेलं, त्या गावामध्ये कदाचित MPSC हा शब्द किंवा UPSC शब्द किंवा IAS ऑफिसर नेमकं काय असतो आणि कसं असतो हे कुणालाही ज्ञात नसावं. पण लहानपणी मॅडमची जी हुशारी आणि त्या सगळ्या गोष्टी बघून वडिलांनी बीजारोपण केलं कन्येच्या मनामध्ये की बेटा तुला IAS ऑफिसर व्हायचं, तुला UPSC द्यायची. बघा, एका बापाने जर ठरवलं ना की माझी मुलगी काय करू शकते, तर खरोखर ती मुलगी भविष्यामध्ये कन्या भावी ऐसी करती जिच्या कर्तृत्वाने तळपे धरती. हे खऱ्या अर्थाने त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ते स्पर्धा परीक्षांचं बाळ करून वडिलांनी तर दिलं, पण अनेक संकट, म्हणजे कौटुंबिक संकट वेगळी होती. खरं तर त्या कदाचित त्यांच्या भाषणातून सांगतीलच. तर कौटुंबिक संकट वेगळी. अचानक अभ्यास करत असताना ज्यावेळेला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होत्या त्यावेळेला अकाली वडिलांचं झालेलं निधन, आईचं आजारपण, इतर कौटुंबिक समस्या, आणि हे सगळ्या समस्या कमी म्हणाव्यात की काय म्हणून स्वतःच्या शरीरानेही बंड केलं, म्हणजे त्या स्वतःही आजारी पडल्या. आणि हे सगळं करत असताना त्या क्लासरूम ऑफिसर म्हणजे पहिली परीक्षा पास होऊन त्या नोकरी करत होत्या. पण स्वप्न मात्र एकच होतं की आपल्याला IAS व्हायचंय. म्हणजे थांबवलं नाही. म्हणजे महाभारतामध्ये जसं अर्जुनाला फक्त तो डोळा दिसत होता पक्षाचा, फक्त तेवढीच गोष्ट, मला IAS व्हायचंय. आणि हे आजारी असताना जो अभ्यास सुरू होता ते इतक्या समस्या, तर अक्षरशः मॅडमने एका मुलाखतीमध्ये, ती युट्यूबला सुद्धा मुलाखत आहे, तर नागपूरचे कोणीतरी एक डॉक्टर त्यांना स्पष्टपणे म्हणाले की मॅडम IAS व्हायचंय, पण काही स्वर्गात गेल्यावर IAS होणार की काय. परंतु मॅडमने ध्यास सोडला नाही आणि सातत्याने अभ्यास करत राहिल्या. कितीही समस्या आल्या, ती आव्हानं आली तर आव्हानांनाच आव्हान देऊन त्या अभ्यास करत राहिल्या. आणि मनामध्ये एकच गोष्ट, त्या अगदी त्या शायरने म्हटलंय तसं की खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा खुद आकर तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. आणि मग हे सगळे प्रयत्न सुरू असताना 2012 साली UPSC मध्ये एकमेव महिला अधिकारी म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं. ही विदर्भासाठी आणि बागलाणवासियांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आमच्या इंग्लिश लिटरेचरमध्ये अण्णांनी जसं सांगितलं तसं आमचा जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक वाक्य की मोस्ट ऑफ द पीपल ट्राय टू फाइंड द मीनिंग इन देअर लाईफ. मोस्ट ऑफ द पीपल ट्राय टू फाइंड द मीनिंग इन देअर लाईफ. की बरेच लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतात. बट व्हेरी फ्यू पीपल ट्राय टू क्रिएट द मीनिंग इन देअर ओन लाईफ. पण फार कमी माणसं स्वतःच्या आयुष्यामध्ये अर्थ शोधून त्या अर्थाचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी करत असतात. खऱ्या अर्थाने तो प्रयत्न मॅडमने अतिशय उत्तमपणे केलाय. त्यांच्या त्या सगळ्या सर्व्हिसमध्ये आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं, उत्तम काम त्यांनी केलं. अगदी आमच्या शिर्डीच्या संस्थांच्या देखील त्या CEO म्हणून होत्या आणि त्यांना आजपर्यंत अनेक नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाले. त्यामध्ये खूप साऱ्या अवॉर्डची यादी आहे, पण इमर्जिंग स्टेट अवॉर्ड जो त्यांना स्मृती इराणींच्या हस्ते मिळाला आहे, विदर्भ गौरव अवॉर्ड जो माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते मिळाला आहे, नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड जो त्यांना भगतसिंग कोश्यारी साहेब यांच्या शुभ हस्ते मिळाला आहे. खूप मोठी यादी या ठिकाणी आहे आणि
मला सांगायला आनंद वाटेल की हे सगळं सांभाळत असताना त्या उत्तम लेखिका आहेत, कवयित्री आहेत, वक्त्या आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि या सगळ्यांबरोबर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट त्या आपल्या गावच्या सुनबाई आहेत. आणि म्हणून मी विनंती करेन आमचे बंधू संजयजी धिवरे आणि भाग्यश्री बानक मॅडम यांना की आपण सहकुटुंब हा पुरस्कार या ठिकाणी निवेदिताजी सराफ आणि मिलिंद सतपुरे साहेब यांच्या शुभ हस्ते स्वीकारावा. सन्मान स्वीकारते असिस्टंट कमिशनर आदरणीय संजयजी धिवरे साहेब, ॲडिशनल कमिशनर संजयजी धिवरे साहेब आणि भाग्यश्री बानक मॅडम. स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज यांना आपल्या स्वकर्तृत्वाने घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्यामुळे माझ्यासारखी सामान्य मुलगी आपल्यासमोर उभी आहे, त्या भारताच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या चरणी मी अभिवादन करून आपल्या 2 शब्दांची सुरुवात करते. तर मला पहिल्यांदा या पुरस्कारासाठी जेव्हा बोलवलं आलं तेव्हा मला वाटतं मी ऑफिसमध्ये काम करत बसले होते आणि मोबाईल व्हायब्रेट झाला. मी फाईल चाळत असल्याने तो मोबाईल ठेवलेला होता. मी फक्त तो ओपन केला आणि मला त्याच्यात बाकीचं नाही दिसता एकच नाव दिसलं, ते देवेंद्र. आणि अगोदरच्या दिवशी माननीय DCM सरांचा फोन आलेला असल्याने मी तो मोबाईल पटकन उचलला आणि असा उभा केला. सुदैवाने देवेंद्र ते नव्हते, ते देवेंद्र सटाऱ्यांचे होते. सुटकेचा सुस्कारा सोडला आणि मग तो वाचला. त्याच्यात लिहिलेलं होतं की मी सटाऱ्यांची अमुक अशी व्यक्ती असून मला आपल्याशी बोलायचे आहे आणि मला वेळ द्यावी आणि या पुरस्कारासाठी तुमची निवड झालेली आहे, आपली संमती कळवा. मी त्या दिवशी मेसेज वाचला पण मोबाईल ठेवून दिला आणि घरी गेले. दिवरे साहेब ऑफिसमधून आले होते. मी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि तोंडातून चुकून निघून गेलो, मला का देता येईल? साहेब बोलले, तुला राष्ट्रपतींच्या हातून अवॉर्ड मिळाला होता तेव्हा तू बोलली होतीस का मला का देता येईल? भारत सरकारचा 4 वर्षापूर्वी पुरस्कार मिळाला तेव्हा नाही विचारलंस म्हणे मला का देता येईल? आणि माझ्या गावातून तुला मेसेज आलाय तर तू का विचारतेस मला काही? दुसऱ्या दिवशी पटकन मेसेजला रिप्लाय गेला, माझी संमती
काहीच हरकत नाही. आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींनी जे जे काही मागितलं मला, माझा बायोडाटा असो, माझे फोटोज असो, माझ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या असो, त्या विदिन मिनिटाच्या आतमध्ये त्यांना पोहोचत राहिले. तर या जेव्हा माझं लग्न झालं, मी जेव्हा या गावात पहिल्यांदा आले तेव्हा मला माहिती पडलं की या गावात भारतातल्या एकमेव प्रशासकीय अधिकाऱ्याचं मंदिर आहे. ते ऐकल्यानंतर अर्थातच मी ताबडतोब त्या मंदिरात गेले. यशवंतराव महाराजांच्या पायाशी मस्तक ठेवलं आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. आणि काही दिवसांनी माझं एक राहिलेलं ट्रेनिंग पूर्ण करायसाठी मला मसुरेला जावं लागलं. आमचे जे काही लेक्चर्स असतात त्या लेक्चरमध्ये काही गॅप असतो आणि त्या गॅपमध्ये आम्ही तिथे जमलेले IAS अधिकारी मिळून काही हलकी फुलकी चर्चा करतो. तर माझं ते ट्रेनिंग मी मॅटर्निटी लिव्हमुळे जरा ते ट्रेनिंग लेट केल्यामुळं ते ट्रेनिंग मी माझ्या ज्युनियर बॅचसोबत कंप्लीट केलं होतं. आणि त्या गप्पा चाललेल्या असताना आपल्या इथे सटाण्याला SDO म्हणून एक प्रोबेशनर IAS अधिकारी म्हणून काम करून गेला. तो त्या गप्पांमध्ये होता आणि बोलण्याच्या ओघात मी पण उभे होते आणि बोलण्याच्या ओघात त्यांनी सुरुवात केली. या मंदिराविषयी सांगायची, देव मामलेदारांविषयी सांगायची, यशवंतराव महाराजांविषयी सांगायची. आणि त्यांनी आनंदाने त्या सगळ्यांना सांगितलं की मी अशा ठिकाणी काम केले जिथे भारतातल्या एकमेव प्रशासकीय अधिकाऱ्याचं मंदिर आहे. आणि मला समोर पाहून त्यांनी मला पण ते सांगितलं. मी 5 मिनिट त्याचं ते ऐकून घेतलं आणि पूर्ण ऐकून घेतल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू ज्या गावाचं, या मंदिराचं जे वर्णन केलंय ना, माझे पती त्या गावचे आणि आत्ता काही दिवसापूर्वी त्या देव मामलेदाराच्या यात्रेला मी स्वतः जाऊन आलेली आहे. त्याचा चेहरा लिटरली बघण्यासारखा झाला. त्याच्यानंतरचे त्याच्या पूर्वीची अजून एक आवर्जून माझ्या स्वतःच्या बॅचमधली एक आवर्जून सांगावीशी गोष्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपलं महाराष्ट्र अतिशय उदयोन्मुख किंवा विकसित प्रदेश किंवा राज्य म्हणून ओळखले जातं. माझ्यासोबत बोलताना माझे IAS साऊथ इंडियाचे काही बॅचमेट उभे होते आणि त्यांनी सहज बोलता बोलता मला विचारलं, भाग्यश्री म्हणजे असं काय रिझन आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये, अशी काय कारण आहे की स्वातंत्र्यापासून सातत्याने ती प्रत्येक गोष्टीत प्रथम असतं आणि विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं. मी त्यांना म्हटलं, साऊथ इंडियामध्ये हिरो हिरोईनची तुम्ही मंदिरं बनवता, पण आमच्या महाराष्ट्रात एका गावात प्रशासकीय अधिकाऱ्याचं मंदिर उभारलंय. हे कदाचित त्याच्यामुळं असावं, कारण सगळ्यांना माहिती आहे की शासन आणि प्रशासन एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात आणि जिथे शासनाच्या बरोबरीने प्रशासनाला वाव मिळतो त्यांना सन्मान दिला जातो. जसा इथे आज माझ्या एवढ्या सिनियर मंडळीसोबत माझा केला गेला, ते राज्य किंवा ते राष्ट्र विकसित झाल्याशिवाय कधीच राहत नाही. तर असो अशी मी अनुभवलेली देव मामलेदारांची कथा. हे सांगताना मला त्या दिवशी खरंच वाटलं नव्हतं की काही वर्षानंतर मला या दिव्य पुरस्काराने सन्मानिल्या जाईल
आणि मी या स्टेजवर असेल. सर्वप्रथम आय न्यूज आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी माझी या पुरस्कारासाठी निवड झाली. सुदैवाने माझ्या छोट्याशा कारकिर्दीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरावरील अनेक, मी काय काम केलं माहिती नाही, मी कसं काम केलं माहिती नाही, मला फक्त एवढं माहिती आहे की मी थोडंफार काहीतरी काम केलं. अनेक पुरस्कारांची मला प्राप्ती झाली आणि खऱ्या या पुरस्कारांची ज्यांच्यामुळं प्राप्ती होते किंवा ज्यांनी मला इथं उभं राहण्यासाठी कॅपेबल बनवलं त्या व्यक्तीची या क्षणी आठवण येणे किंवा आवर्जून त्यांची आठवण करणे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. असं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मी यशस्वी आहे की नाही मला सांगता येणार नाही, पण मी आयुष्यात जे काही केलं किंवा जे काही पुढं करणार आहे त्यात माझ्या मागे जे 2 पी, एक पी म्हणजे पिता आणि दुसरे पी म्हणजे पती, यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. माझ्या हातनं जे काही झालं किंवा मी जे काही करू शकते किंवा जे काही केल्या गेलं त्याच्यात या दोघांचा अतिशय मोलाचा आणि मोठा हातभार राहिलेला आहे. मला जसं माझ्याविषयी बोलताना माझ्या वडिलांचा उल्लेख एक आदर्श शिक्षक म्हणून झाला आहे, पण मी जेवढं पाहिलंय त्यांना ते एक उत्तम पिता आणि उत्तम व्यक्ती होते. माझ्या गावी MPSC किंवा UPSCचं काहीही नॉलेज नसताना, माहिती नसताना UPSCची माहिती मला पहिल्यांदा माझ्या वडिलांनी दिली आणि मला माहिती देताना हे सांगितलं. सुदैवाने कदाचित त्यांचा वरद हस्त असल्याने माझ्या शाळेत, माझ्या कॉलेजमध्ये किंवा इतर क्षेत्रात मी बऱ्यापैकी काहीतरी करू शकायचे. गावात कौतुक व्हायचं, तालुक्यात कौतुक व्हायचं, तेव्हाही बरेच पुरस्कार माझ्या वाटायला आले. पण माझ्या वडिलांनी तेव्हा माझं कधीच कौतुक केलं नाही आणि मला एकच गोष्ट सांगितली, मी तुला हुशार तेव्हाच म्हणेन जेव्हा तू भारतातली ही कठीण परीक्षा उत्तीर्ण करून दाखवशील. आणि जेव्हा मी उत्तीर्ण झाले, माझं दुर्दैव असं की ते बघायला माझे वडील हयात नव्हते. तर हा पुरस्कार मी अर्थात माझ्या पहिल्या पित्याला अर्पण करते आणि अर्थात दुसरी पी, मला इथे आवर्जून म्हणावं असं वाटतं की तुम्ही जो हार दिलात ना तो माझ्या लग्नातल्या हारापेक्षा मोठा होता आणि मला आनंद झाला की मला नाही वाटत की आमच्या लग्नात सट्यानातली फार काही मंडळी उपस्थित होती, पण या निमित्ताने तो सोहळा मी पुन्हा अनुभवला तुमच्या त्या हाराच्या निमित्ताने. आणि मी एक वेळा आयोजित मंडळींना विचारू इच्छिते की मी जे बोलते ते जरा जास्त वेळ घेते का, कारण समोर सासरची मंडळी, मागे सासरची मंडळी, इकडनं पती बसलेले, इकडनं सासूबाई आहे. पहिल्यांदा मला प्रश्न पडलाय, पहिल्यांदा म्हणजे अख्ख्या आयुष्यात मी काय बोलावं आणि कसं बोलावं, कारण जनरली सासरच्या मंडळीसमोर सुनबाईंनी जास्त बोलू नये असा प्रकार आणि मी कदाचित बोलायच्या ओघाओघात जर जास्त बोलून गेल्या तर मी आत्ताच बागलांकरांची क्षमा मागते, कारण मला दर साली देवमामलेदाराच्या यात्रेत यायचंय आणि यशवंत महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे. तर एका पीचं वर्णन झालं. दुसरे माझे पती आपले बागलांकर
खरं तर माझे वडील गेल्यानंतर माझ्या आयुष्यातली माझे वडील माझ्यासाठी इन्स्पिरेशन, उत्तम पिता, उत्तम व्यक्ती, अगदी सर्वस्व. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्याची पोकळी आली. मला कधीच वाटलं नाही माझ्या आयुष्यातली ती पोकळी कोणीतरी भरून काढू शकेल. पण तेवढंच उत्तम माणूस आणि उत्तम पती असलेल्या या व्यक्तीने मला माझ्या 10 वर्षाच्या प्रशासकीय प्रवासात इतकं सहकार्य दिलं की मी माझ्या अगदी 10 वर्षाच्या कारकिर्दीत आत्ताच वर्णन झाले त्याच्याप्रमाणे मी माननीय राष्ट्रपतींकडून, माननीय कॅबिनेट मंत्री महोदयांकडून, माननीय गव्हर्नर साहेबांकडून अशा सर्व सन्माननीय व्यक्तीकडून एकाच वर्षी पुरस्कार प्राप्त केले. त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे फक्त प्रशासकीय सेवेला 5 ते 6 वर्ष झालेली असताना माझी छिंदवाड्याला इलेक्शनची ऑब्झर्वर म्हणून नेमणूक झाली. छिंदवाडा कसं आपल्याला माहिती असल्याप्रमाणे MP चा मतदारसंघ अतिशय व्यवस्थित आणि सुरक्षित म्हणून ओळखला जातो. पण त्यावेळेस ते इलेक्शन तिथे प्रेझेंट CM असलेल्या कमल साहेबांचं होतं आणि तिथे MP चा बायकोल पण त्यांच्या स्वतःच्या मुलाचा होता. अशा ठिकाणी जाणे म्हणजे कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही तिथे ऑब्झर्वर म्हणून जाणारा व्यक्ती 10दा विचार करेल. मी पण तो गेला आणि एका क्षणी म्हटलं की मतदारसंघ बदलून घेऊया, कुठलं तरी कारण टाकून देऊया. कारण जर तिथे काही कमी जास्त झालं, जिथे अख्ख्या MP सारख्या मोठ्या राज्याचं लक्ष आहे, तर माझ्या करिअरची वाट लागल्यागत जमाय. त्या क्षणी या व्यक्तीने सांगितलं आणि माझी मुलगी अगदी काही वर्षाची होती. त्या क्षणी माझ्या मनात ज्या क्षणी हा विचार मी बोलून दाखवला त्या क्षणी झटकन रिप्लाय झाला, इमिजिएट निघ. सनूला मी पाहून घेईल असा चान्स आयुष्यात पुन्हा येणार नाही. एवढ्या कमी एजच्यात एवढ्या जबरदस्त इलेक्शन हँडल करणं तुझ्यासाठी उत्तम अनुभव आणि उत्तम गोष्ट असेल. मी त्यांचं ऐकलं, निघून गेले. सुदैवाने ते इलेक्शन त्या पिरियडमधलं अतिशय उत्तम कंडक्ट झालेलं इलेक्शन असं इलेक्शन कमिशनरने पावती दिली. त्या इलेक्शनमध्ये आजपर्यंत कधीही न झालेल्या संकल्पना मी सगळ्या राबवल्या. मग ती पिंक रॅली असो, पिंक मॅरेथॉन असो, पिंक बूथ्स असो, मतदारांच्या घरी जाऊन मतदार जागृती करणं असो, अशी विविध कामे माझ्या हातून झाली. आणि कदाचित मी मतदारसंघ बदलून मागितला असता किंवा मी गेले नसते तर मला त्या काळाचा अनुभवही आला नसता आणि त्याच्यानंतर सुदैवाने मला जी पावती मिळाली ती कदाचित पावतीही मिळाली नसते. असे माझे पती ज्यांना मी खरंच ज्याला आत्ताच म्हटल्या गेलं आहे की दिव्यत्वाची जे जे प्रचती तेथे कर माझे बुजवते, अशा देवमांदेदारांच्या नावाने मला जो पुरस्कार दिलाय त्यांना मी दुसऱ्यांदा समर्पित करतो. आता मी छोटासा आणखी वेळ देते. 3ऱ्या टप्प्यात मला बागलांकरांचे पुनश्च एक वेळा आभार मानायचे आहेत. माझ्या आयुष्यात जे काही कार्यक्रम झाले त्याच्यातले जे भरगच्च कार्यक्रम झाले ते मला सटाणाने दिले. मला वाटते 2 वर्ष अगोदर एक महिला मेळावा झाला होता, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. लिटरली ते मैदान असं पाहिलं ते असं बाहेरपर्यंत तुडुंब भरलेलं होतं आणि मी तिथे आले होते, मला तिथे निमंत्रण होतं. तो कार्यक्रम आणि आज पुन्हा बागलांकरांची उपस्थिती, तुडुंब उपस्थितीत असलेला हा 2रा कार्यक्रम. मी
आयोजकाचे त्याच्यासाठी आभार मानते. आणि खरंच एक सूड म्हणून तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आलात, मला आशीर्वादाची जी पावती दिली, माझ्यासाठी एक कौतुक म्हणून जो पुरस्कार दिला, त्याच्यासाठी मी आपली आभारी आहे. दुसरी अजून एक आभाराची गोष्ट मला आपल्याप्रती सांगायची आहे. आत्ताच माझा उल्लेख मोटिवेशनल स्पीकर वगैरे म्हणून झाला आहे. मला नाही वाटत मी मोटिवेशनल स्पीकर वगैरे आहे, पण जोश टॉक यांनी जो माझा काही व्हिडिओ किंवा जे काही काढलं, त्याला आत्ता मी काल परवा पाहिलं तर त्याला 10 लाख व्ह्यूज, हजारो लाईक्स, हजारो शेअर्स आणि लिटरली काय काय होतं. मला परवाच्या दिवशी थोडासा वेळ होता, मी खाली स्क्रोल करायला सुरुवात केली. म्हटलं बघूया कोणी लाईक केलंय, कोणी शेअर केलं. प्रचंड होते. त्याच्यात बरीचशी आडनावं, देवरे, गांगुर्डे, दिवरे. मी साहेबांना पुन्हा सांगितलं, ते म्हणे तीही आमच्या बागलांची पब्लिक, कारण ही आडनावं विदर्भात किंवा इतर ठिकाणी आढळत नाहीत. या निमित्तानं पुन्हा मी तुमचे आभार मानते. माझ्या त्या व्हिडिओला जे काही आहे, जसं काही आहे, मी जे काही प्रेझेंट केलं त्याला इतका उत्तम ज्यांनी प्रतिसाद दिला, त्यांच्यापैकी तुम्ही माझी सासरची मंडळी एक आहात. पुन्हा एक वेळा आपले आभार. तर मला असं वाटतं की मी जे काही बोलले आता त्याची सांगता करावी आणि शेवटच्या क्षणी मी जे काही लिहिले त्या एक छोट्याशा चारोळी माझ्या 2 शब्दाची सुरुवात, 2 शब्दाची सांगता करते. हा पुरस्कार मला माझ्या आत्तापर्यंतच्या जे काही कमी जास्त किंवा जे काही माझ्या हातून चांगलं भरभुरं काम झालं आहे त्याची मी पावती समजते, त्याचा विनम्रतेने स्वीकार करते. आणि हा पुरस्कार माझ्या हातून काही उत्तम किंवा चांगले कामं घडून जनसेवेशी तो रुजू व्हावा, माझी सेवा रुजू व्हावा, यासाठी मी प्रार्थना करते आणि माझ्या 2 शब्दांनी सांगता करते. दिवसभराच्या संघर्षाने मोकळे श्वास व्हावे माझे पंख इतके बुलंद की आभाळानेही विश्रांतीला यावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत संस्कारक्षम कुटुंबात वाढ झालेले व्यक्तिमत्व कसे असतात त्याची खऱ्या अर्थाने मूर्तिमंत पावती आपल्या प्रत्येक शब्दातून आम्हाला जाणवली. आणि या बागलाणकरांच्या प्रत्येकाच्या मनातून आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देताना एवढेच शब्द निघत असावे, शाबास सुनबाई. आपण हाही उल्लेख केला की इथली खूप कमी मंडळी गावातली आपल्या लग्नाला होती, आपल्याला तो हार पण खूप आवडला. पण वहिनी साहेब, मला तुम्हाला सांगायला आवडेल की हार मोठा होता आणि या सगळ्या लोकांच्या समोर हा सत्कार झाला, पण हा कार्यक्रम सुद्धा सभागृहात नाही तर मंगल कार्यालयात आहे. म्हणून तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट्स, स्टील आणि क्रॉकरीवर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा.